नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि रविराज ज्या वेगाने सायलीचे आईवडील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, तीच बातमी आता नागराजला समजल्यामुळे नागराज ते सगळं प्रियाच्या कानावर घालणार आहे. आणि जेव्हा प्रियाला कळणार की मधुभाऊ हे या गोष्टीमुळेच हॉस्पिटलमध्ये आहेत, म्हणजेच नागराजनेच मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळेच प्रिया आता एक मास्टर प्लान बनवणार आहे नागराजच्या मदतीने. प्रिया एक मोठं गोष्ट करण्याची ठरवणार आहे. ती आणि नागराज राज दोघंही मिळून आता शपथ घेतात की काही केलं तरी आता कायमचा मधुभाऊंचा बंदोबस्त करायचा, म्हणजे आता हे जर केलं तर आणि तरच आपण सगळ्यातून सुटू शकतो आणि शेवटचा जो मार्ग आहे मधुभाऊपर्यंत पोहोचण्याचा, तो सगळाही संपून जाईल. त्यासाठी आता रणरागिणी सायली कशा प्रकारे प्रियाला अडकवणार आहे आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये प्रिया ही मधुभाऊंचा जीव घेण्यासाठी नर्सच्या वेशात शिरणार आहे, त्यावेळेला नेमकं काय घडणार? सायली दुर्गेचा अवतार घेऊन कशा प्रकारे प्रियाला इथेच ठेचणार, हे सगळे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की अर्जुन आणि रविराज दोघे जणही अगदी हात धुवून सायलीचे आई बाबा शोधण्याच्या मागे लागलेले असतानाच सुमनही तिथे ते सगळं ऐकते. खरं तर आपल्याला दाखवण्यात आलं आहे की सुमन हे सगळं ऐकते, परंतु तिथे सुमन नाहीच आहे. तिथे रविराज आणि अर्जुनच बोलणं हे नागराजने ऐकलंय, सुमनने नाही. तर तिथे त्याच वेळेला नागराज आणि अर्जुनला कोणीतरी बाहेर आहे किंवा काचेची वस्तू फुटल्याचा आवाज येतोय, परंतु तिथे असतात ते म्हणजे नागराज. आणि त्याच वेळेला सुमनला पटकन पुढे करून नागराज तिकडून पळ काढतो, जेणेकरून त्याला दाखवायचं असतं की तिथे दुसरं कोणी नाही तर सुमन होती आणि सुमनकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नसू शकतो. सुमन खूपच साधी आहे हे त्यांना खरं तर तिथे दाखवायचं होतं. म्हणूनच नागराज हा तिथून बाजूला होतो आणि नागराज बाजूला झाल्यावर इथे सुमनच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी हे दोघेजण जे काही बोलतायत ते नागराज ऐकण्याचा प्रयत्न करत होते आणि ही बातमी जाऊन ते महिप्तला तर सांगणार नाही ना, अशी भीती तिला वाटत असते. म्हणून ती जरा काळजीमध्ये असते. परंतु इथे आता सुमनला पुढे ढकलत तो बाजूला पळून गेलेला असतो. अर्जुन ज्या प्रकारे सगळं शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्यावरून आता नागराज ठरवतो की नाही, काहीही करून ही गोष्ट मला त्या मूर्ख प्रियाच्या कानावर घातली पाहिजे, जेणेकरून हे सगळं तिच्या कानावर घातल्याच्या अगोदर मला महिप्तला तर सांगावं लागेलच. मग जी गोष्ट महिप्तला माहीत आहे, त्यासाठी तो विचार करतो की त्या प्रियाला बोलण्याच्या अगोदर तिच्या बाजूला अश्विन असेल तर मला ही सगळी गोष्ट ही महिप्तला सांगायला हवी. म्हणून आता तो विचार करतो की महिप्तच्या कानावर मी हे सगळं घालतो. म्हणूनच तो महिप्तला कॉल लावून सांगतो की महिप्त, अशी गोष्ट आहे की अर्जुन हा रविराजला भेटलाय आणि दोघजणी आता सायलीच्या जन्माचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या गाठोड्याबद्दल काहीतरी बोलत होते. आता एक जे गाठोड आहे ते तन्वीने तिच्या रूममध्ये लपवलं होतं आणि ते गाठोड अर्जुनच्या हाती लागलंय. आता हे ऐकल्यावर तो म्हणतो की मग आता काय करायचं मी? नागराज शेठ, तुम्ही मला कशासाठी फोन केलाय? तेव्हा तो सांगतो की तसं नाही, अरे महिप्त, ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की नक्की काय होते आणि काय नाही. ते आपण एक काम करूया, आपण काहीतरी नक्कीच करूया. तेव्हा मग महिप्त म्हणतो की मलाच किती काय सांगणार आहेस तू करायला, मला आता काहीच फरक पडत नाही. त्या सायलीच सत्य समजू दे, नाही तर त्या प्रियाच सत्य समजू दे. त्या चिचुंद्रीबद्दल आता मला काहीच बोलायचं नाहीये. तेव्हा मग आता महिप्त म्हणतो की आता ही सगळी गोष्ट ना तू जाऊन त्या चिचुंदरीला सांग आणि बोल तिला. तसंही आता जेलामधून बाहेर आली ना, ती आता तिच्या मागे हे सगळं लण लावायचं माझ्या नाही. मी माझ्या मुलीला सोडवण्याच्या मागे, तुला माहिती आहे का, माझ्या मुलीने जेलमध्येच आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आणि इतकं सगळं असताना मी आता तुमच्या या मटरमध्ये अजिबात पडणार नाहीये.
असं महिप्त ठणकावूनच नागराजला सांगतो. नागराज म्हणतो, अरे पण आपलं सगळं सत्य समजेल ना, आपण यामध्ये उघडकीस पडू ना. तेव्हा महिप्त म्हणतो की मला आता काहीच डायच नाहीये. मी इथे उघडकीस पडेल की नाही हे तुझ तू बघायचं. पण आता त्या तिला प्रियाला स्वतःची कातडी वाचवायला आता तिला शिकू दे. आपण तिला आता अजिबात मदत करायची नाही. नागराज त्यावेळेला वैतागतो आणि म्हणतो की नाही आता महिप्त तर ऐकण्यातल्या नाही. मला ही सगळी गोष्ट या तन्वीला म्हणजेच प्रियाला सांगितली पाहिजे, त्याशिवाय काहीच होणार नाहीये. तेव्हा आता मग मुद्दामच तन्वी ही अश्विनशी नाटक करत असताना, त्याच्याशी मुद्दाम गुलगुलू बोलत असताना तिथून नागराज येतो आणि तिला हळूच खुणवतो की जरा बाजूला, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. आणि हे ऐकल्यानंतर ती आता मुद्दामच नाटक करते आणि म्हणते की अश्विन जरा मी आलेच, हा तू जरा प्लीज इथे बस. आणि असं म्हणून ती आता नागराजच्या रूममध्ये जाते आणि आल्यावर विचारते की काय झालं, तुम्ही मला अचानक असं कशासाठी बोलावलं. तेव्हा नागराज म्हणतो की हे बघ, अचानक कशासाठी बोलावलं म्हणजे तुला माहिती आहे का काय घडतंय. ते अर्जुन आणि रविराज तुझ्या खोलीत कशाला गेले तुला माहिती आहे का. मग ती म्हणते की हा त्या किल्लेदारची काहीतरी फाईल वगैरे अडकली म्हणे, की ती फाईल शोधतोय तो. त्यावर आता लगेच तो सांगतो की नाही, तो फाईल वगैरे काही शोधत नाहीये, तुला कळतच नाही. अग मूर्ख, तू कशी काय मूर्ख बनस इतकी, म्हणजे जेलमधून येऊन तुझी अक्कल अगदी शून्य झाल्यासारखी दिसतीये, मेंदूला गंज लागला की काय. तेव्हा असं म्हटल्यावर ती म्हणते की हे बघा नागराज काका, जरा सांभाळून बोला, आपलं काम आहे म्हणून मी तुमच्याशी अगदी प्रेमाने बोलते की नाही, मग तुम्ही पण माझ्याशी प्रेमाने बोला. आणि जर माझ्या मेंदूला गंज लागलाच असता तर विचार करा ना, मी इतका डोक लावून जेलमधून बाहेर पडली असते. अहो, तिथे ती महिपची पोरगी साक्षी, तिला जेलमधून बाहेर पडता नाही आली आणि मी एवढं मोठं डोक लावून इथून बाहेर पडले. याचा अर्थ माझ्या मेंदूला तर गंज नक्कीच नाही चढलाय. मग आता सांगा काय काम आहे ते. तेव्हा मग तो सांगतो की ठीक आहे, अगं तुझं सत्य हे अर्जुनला लवकरच समजणार आहे की तू खोटी तन्वी आहे. तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते. ती म्हणते की काय नक्की कसलं सत्य, काय कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा नागराज म्हणतो की अगं कोणतं सत्य हे समजत नाहीये का. अगं तुझ्या रूममध्ये ते गेलेत ना, ते काही फाईल वगैरे शोधायला नाही, ते तुझं गाठोड सापडते का ते शोधण्यासाठी गेले आहेत. तेव्हा मग तन्वी म्हणते की काय माझं गाठोड शोधण्यासाठी. तेव्हा त्यावर लगेचच अर्जुनच्या बाबतीत तो सांगू लागतो की अगं तुझं गाठोड ना त्या अर्जुनला तुझ्या त्या रूममध्ये सापडले, म्हणजे सुभेदारांच्या रूममध्ये तुझ्या सासरी. हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो. ती म्हणते की काय म्हणजे त्या अर्जुनने अश्विनच्या आणि माझ्या रूममध्ये जाऊन ते गाठोड शोधलं. तेव्हा नागराज म्हणतो की हो, तू तिथे नव्हतीस नात. या वेळेला अर्जुनने ते गाठोड शोधले आणि आता एक मोठा प्रश्न असा उभा आहे की तो आता तुझ्या या रूममध्ये पण गाठोड शोधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याच्या लक्षात आलंय की जे गाठोड आहे ना, म्हणजे तुझं आणि त्या सायलीचंच गाठोड गायब आहे. याचा अर्थ मग दोघींचेही गाठोडे कसं काय गायब झालंय, याच्या मागे तुझाच हात आहे असं त्याला वाटते. आणि म्हणूनच तो हे सगळं करतोय, शोधाशोध करतोय. आणि त्याच्यामध्ये तो रविराज दादा त्याची मदत करतोय. हे ऐकल्यावर आता प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते की आता मग काय करू मी, म्हणजे जर ते गाठोड सापडलं तर. तेव्हा आता लगेच नागराज म्हणतो की एक तर टेन्शन नाहीये, ते गाठोड त्यांना नाही सापडणार, कारण ते गाठोड आहे ना आपण महिपच्या घरी ठेवण्यासाठी दिले. म्हणूनच आता तुझं गाठोड म्हणजेच तुझं खरं गाठोड, प्रियाचं गाठोड, हे तर काही सापडणार नाहीये. परंतु एक मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा आता ती म्हणते की कसला प्रॉब्लेम, आता आणखी कसला प्रॉब्लेम, असं ती त्याच्यावर ओरडते. तेव्हा तो म्हणतो की ऐकून घे शांतपणे, अगं माझ्यावरही आता लक्ष ठेवून असतात. ती तुझी सुमन, ती दीडशानी सुमन काकू म्हणतेस ना, तिला ती काय करते ते तुला माहिती आहे का. अगं ती आता माझ्या मागावर आहे
आणि तिलाला हेही माहिती आहे की मी महिप्तला सामील आहे. त्याची आणि माझी मैत्री ही तिला समजलीय. आता हे ऐकल्यावर प्रियाला धक्काच बसतो. ती म्हणते की काय म्हणजे घरातले सगळे मूर्ख म्हणता म्हणता हुशार झाले की काय या काळामध्ये मी नव्हते तर अगदी सगळेजण हुशारच होऊन बसलेत. तेव्हा लगेचच तो तिच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो की म्हणजे तू मला टोमणा मारतेस की काय. तेव्हा ती म्हणते की नाही, टोमणा नाही, पण मला सांगा तुम्ही कशाबद्दल बोलताय आता. त्यावर तिथे तो म्हणतो की अगं मधुभाऊंना तुझ्या जन्मात सत्य समजले, म्हणजे तू खरी तन्वीर नाहीयस हे मधुभाऊंना समजले आणि खरी तर मी सायली आहे हे देखील समजले. तेव्हा हे ऐकल्यावर तिलाही धक्का बसतो. ती म्हणते की कसं काय मग. म्हणूनच रविनगर नागराज सांगतो की म्हणून तर मग मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला ना त्या म्हातायाला, परंतु तो कोमामध्ये आहे. जर कदाचित उठून सो चुकूनही तुझं दुर्दैव ठरलं तर तो खरं सांगू शकतो सायलीला आणि अर्जुनला. हे ऐकल्यावर आता प्रियाला धक्काच बसतो. ती म्हणते की नाही, हे सत्य मला परवडणार नाहीये. आता या सत्याच्या आधारावर मी या घरात आले आणि त्या सुभेदारांच्या घरा ठीक काही दिवसांनी जाईनच. मी बघत राहा फक्त तुम्ही. मग त्यावर नागराज म्हणतो की पण तुला जर हे करावं लागेल तर म्हातायाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. नक्कीच, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्याच वेळेला आता ती म्हणते की काय करावं लागेल. आता मधुभाऊंच्या बाबतीत नागराज तिला सांगतो की हॉस्पिटलमध्ये जाऊन तुला मधुभाऊला खपवावं लागेल. मी एकदा प्रयत्न केला होता परंतु माझा तो प्रयत्न फसला, कारण अर्जुन आणि ती कुसुम हे सारखे तिकडे असतात म्हणून. तर मग त्या दोघांचे हे बोलणं चालू असताना तिथे अश्विन येतो आणि अश्विन येऊन विचारतो की काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का. तन्वी, मी तुला सगळीकडे शोधलं. मग मला सुमन काकू म्हणाली की तू इथे काकांच्या खोलीमध्ये आलेस म्हणून. तेव्हा ती म्हणते की नाही, तसं काहीच नाही. मी बाबांबद्दलच बोलण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे बाबा हे असे वागतात माझ्याबद्दल म्हणून नागराजका जरा मला समजावत होते. बाकी काही नाही. बाकी असं काही टेन्शनच नाहीये. आता हे ऐकल्यावर तिथे अश्विन गप्पच होतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही दोघं बोला, मी आहे बाजूला. आणि मग तो प्रियाच्या रूममध्ये मध्ये पुन्हा निघून जातो आणि तो म्हणतो की अगं तिथून अर्जुन आणि रविराज काका बाजूला गेलेत म्हणून मी जातो आपण या खोलीमध्ये, असं म्हणून तो रूममध्ये निघून जातो. आता त्यावर नागराज म्हणतो की आता तुला काहीतरी करावं लागेल तन्वी, त्याशिवाय काहीही खरं नाही. आणि हो, आता मी तुला घरातही तन्वी अशी हाक मारणार जर समजा चुकूनही कोणाचे हे कान उघडे असले, विशेषतः माझी ती बावड बायको, जर तिने आपलं बोलणं ऐकलं की मी तुला प्रिया बोलतोय तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आता तुला इथून पुढे मला तन्वी अशीच हाक मारावी लागेल. तेव्हा मग ती म्हणते की हो मारो हो, मी कुठे म्हणाली तुम्हाला मला ती हाक मारू नका म्हणून. त्याच वेळेला आता ती तिथून बाहेर पडत असतानाच सुमन येते आणि नागराज म्हणतो त्याचप्रमाणे घडत असतं की सुमन समोरून येते आणि प्रिया त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की बरोबर मनातल्या मनातच ती आता म्हणते की काका अगदी बरोबर बोलला, हा नागोबा बहुतेक ही इथे ऐकतच होती वाटतं. तेव्हा ती विचारते की काय झाले, पण ती म्हणते की नाही, काहीच नाही. अगं तन्वी, तुला ना अश्विन बोलवत होता असं ती मुद्दामच बोलून दाखवते. मग आता रूममध्ये आल्यानंतर तन्वीच्या डोक्यामध्ये तेच फिरत असतं की मला कस मधुभाऊंना संपवायचं. तेव्हा नागराजने दिलेली आयडिया पण तिला आठवते की नर्सच्या वेशमध्ये जाऊन तू त्या म्हाता याला नक्कीच खपवू शकते. पण आता कसं काय हा प्रश्न तिच्या समोर असतो. त्यामुळे अश्विन समोर ती मुद्दामच नाटक करते की अश्विन, मला ना जरा माझ्या मैत्रिणींना भेटायला जायचं काय ना. मी जेलमधून सुटल्यापासून त्यांना खरंतर गैरसमज झाला होता, परंतु मला भेटायला जायला हवं. मला माझ्या मैत्रिणींशी भेटून पुढच्या गोष्टी, पुढचं डिस्कशन अभ्यासाबद्दल करायला हवं असं मुद्दा मस्ती त्याला खोट बोलते आणि हॉस्पिटलमध्ये जाते.
तर हॉस्पिटलमध्ये तिथे कुसुम असते. आणि जेव्हा प्रिया ही हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा खरं तर कुसुमला धक्काच बसतो की अचानक प्रिया इथे हॉस्पिटलमध्ये कशी काय आली. तेव्हा कुसुमताई तिला समोरूनच विचारते की काय ग प्रिया, तू इथे काय करतीयस. तेव्हा ती म्हणते की काय नाही अहो कुसुमताई, मी ना मधुभाऊंना बघायला आली होती. तेव्हा कुसुमला खरं तर माहीत नसतं. कुसुम म्हणते की अगं पण तू जेलमधून सुटलीस तरी कशी. तेव्हा ती म्हणते की म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं का मी जेलमधून सुटली म्हणून. तेव्हा ती गालात हसत म्हणते की नाही नाही तसं नाही, पण आता ती म्हणते की ठीक आहे चालेल, तुमच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये असं म्हणून आता ती मधुभाऊंना मुद्दाम बघण्याचं नाटक करते आणि तिथून निघून जाण्याचंही नाटक करते. त्यानंतर मग आता कुसुमला जरासा संशय आलेला असतो की अचानक ही प्रिया कशी का हॉस्पिटलमध्ये आली. तेव्हा सायली ही घरी असताना त्याच बाबतीत सगळा विचार करत असते. म्हणजे प्रियाने आता सुटली तर आणखी काही पराक्रम करून ठेवायला नको, म्हणजे घरातल्यांच्या डोक्याला तिने जर आणखी ताप केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हे सगळं आता कुसुमताई ही विचार करत असतानाच तिथे सायलीला फोन येतो आणि सायली म्हणते की बोल कुसुमताई. आणि तिच्या डोक्यात विचार येतो की कुसुमताईच्या यावेळेला फोन कसा काय आला. मग कुसुम सांगते की अगं मी ना घरी आली, चुली मधुभाऊ जवळ आता कोणीही नाहीये आणि मला घरी आल्यानंतर एक गोष्ट आठवली, तुला सांगायचंच राहिलं. अगं आज ना प्रिया आली होती हॉस्पिटलमध्ये आणि ती कशी सुटली व जेलमधून मला काही तू सांगितलं नाही. तेव्हा मग आता सायलीच्या डोक्यात संशयच भूत येत. म्हणजे प्रिया ही अचानक मधुभाऊंना भेजण्यासाठी आज एवढी तडकाफडकी हॉस्पिटलमध्ये का बरं गेली असेल. नक्की काय कारण असेल त्याच्या मागे, असं सायलीला आता संशय यायला लागतो. आणि म्हणूनच मग ती विचार करते की नाही, काहीही करून मला या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. आता ती कुसुम ताईंना बोलते, विचारते की मला सांग ताई की नक्की प्रिया काय बोलली तुला, म्हणजे कशासाठी आली, काही बोलली का. तेव्हा ती सांगते की ती सांगत होती की हो अगं, तिला म्हणे आठवण आली मधुभाऊंची, काळजी वाटत होती मधुभाऊंची आणि म्हणूनच तिने हे सगळं केलं आणि ती भेटायला आली. आता हे ऐकल्यावर मात्र प्रियाचं बोलणं तिला धक्काच बसतो की काय अचानक त्यांना हिला काळजी कशी काय वाटली. म्हणजे मला कळतच नाहीये सायलीला लक्षात येत नाही की मधुभाऊंची काळजी कशी काय. आता सायली ही देवाजवळ दिवा लावत असताना अचानकच दिव्याची ज्योत फडफडायला लागते. तेथे सायलीला संकेत मिळतो. म्हणूनच आता सायली ही अर्जुनला फोन लावत असते. तर सारखी अर्जुनला फोन लावत असताना अर्जुनचा फोन काही लागत नसतो. त्यामुळे आता सायली विचार करते की नाही, मलाच आता घरातून एकट बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणून तिला आता काळजी वाटू लागते. आणि इथे प्रिया तोपर्यंत तिचं काम सुरू करते हॉस्पिटलमध्ये. कुसुमताई नाही हे पाहताच ती शिरते आणि जी नर्स असते त्या नर्सला पैसे चारून ती आता स्वतः नर्सचे ते कपडे घालून हॉस्पिटलमध्ये मधुभाऊंच्या आयसीयूच्या रूममध्ये जायला निघते. आणि मधुभाऊंचा ऑक्सिजन एकदा की बंद केला की मधुभाऊंच काम तमाम झालं हे प्रियाला चांगलंच माहीत असतं. म्हणूनच आता व्यवस्थितपणे काहीही न करता तिने शांत डोक याने नागराज सोबत प्लॅनिंग केलेलं असतं आणि कुसुम गेल्याबरोबर तिथे कोणी नसतं याचं लक्ष तिच्याकडे अगदी व्यवस्थितपणे असतं आणि त्यामुळेच मग ती अशा प्रकारे सगळं घडवून आणत असते. सायली आता घाईघाईने लगबगीने निघत असते. तिला कल्पना वगैरे सगळे विचारतात की सायली अगं काय झालं, तू अचानक अशी घाईघाईमध्ये का निघतीये. परंतु सायली काहीच उत्तर देत नाही. ती म्हणते की आई मी सगळं तुम्हाला आल्यानंतर सांगेन. तेव्हा आता कल्पनाही घाबरते की सायली इतके घाईने काय निघालीये. फक्त सायली इतकंच सांगते की मी हॉस्पिटलमध्ये जरा जाऊन येते मधुभाऊंकडे, बाकी काही नाही. तेव्हा कल्पनाही जरा रिलॅक्स होते. म्हणते की ठीक आहे, ये जाऊन, मी वाट बघते तुझी. तेव्हा आता सायली लगबगीने निघालेली असते. दीक्षा थांबवत असते. तर
दीक्षाही तिथे तिला लवकर मिळायला तयार नसतात. ती खूप घाबरलेली असते. त्याच वेळेला आता प्रियाही अलगदच मधुभाऊंच्या रूममध्ये प्रवेश करते. कोणी आजूबाजूला पाहत तर नाहीयेत ना याचा पूर्णपणे लक्ष देऊन ती आतमध्ये आता शिरत असते. त्यानंतर मग आता ती आतमध्ये शिरत असताना तिकडे सायली ही खूप घाबरते की माझ्या मधुभाऊंना काही होणार तर नाही प्रिया मधुभाऊंना काहीही करू शकते. कदाचित जर महिपच्या आणि तिचा फोन झाला असेल, त्यांची भेट झाल्यानंतर जर महिपने सांगितलं असेल तर मधुभाऊन संपवायला नक्की काय झालं असेल, काय असेल हे सगळं आता साईच्या डोक्यामध्ये फिरत असतं. तेवढ्यातच आता प्रियाने तिथे मधुभाऊंच्या जो चेहऱ्यावरचा मास्क असतो तो बाजूला काढलेला असतो आणि मास्क बाजूला काढल्यामुळे आता तेवढ्यातच तिथे सायलीची एंट्री झालेली आहे. सायली आता हॉस्पिटलमध्ये पोहोचून प्रियाला ती तिथल्या तिथेच धरते आणि तिला ढकलते. आणि आता सायलीला असं तिथे आलेलं पाहून प्रियाला एकदम घामच फुटतो की ही सायली अचानक इथे कशी काय पोहोचली. आणि सायली तिला धमकी देते, 1 मिनिट अजिबात हात लावायचा नाही. तेव्हा आता प्रियाचा तो सगळा प्लन पुन्हा फ्लॉप झालेला असतो. दरवेळेप्रमाणे सायलीने अगदी वेळेवर एंट्री करून प्रियाचा पूर्ण प्लॅन आता फ्लॉपच करून टाकलेला असतो. आणि त्यानंतर मग आता इथे प्रिया ही घाबरते की ही अचानकच मध्ये कशी काय आली. आणि सायली म्हणते की मला माहीत होतं तू नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असशील. बोल, कोणी सांगितलं हे तुला सगळं करायला? बोल. त्या महिपने सांगितलं की आणखी कोणी? आणि मधुभाऊ या परिस्थितीत असताना तू हे सगळं करण्याचा प्रयत्न तरी का केलास? याच्यासाठीच तू जेलमधून बाहेर आलीस का? आता प्रियाने हे ऐकल्यानंतर तिला धक्काच बसतो. म्हणजे हे सगळं माझ्या अंगावर तर प्रकरण शिकणार नाही ना. पुन्हा एकदा किल्लेदारला जर हे समजलं तर मग माझी काय हालत होईल. यामुळे आता प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. काय बोलावं हे तिला काहीही सुचत नसतं. त्याच वेळेला आता इथे मधुभाऊंच्या चेहऱ्यावरच मास्क काढल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. त्यावेळेला आता प्रिया तिथेच खाली सायलीने ढकलल्यामुळे पडलेली असते. आणि सायली तेवढ्यातच मधुभाऊंकडे पटकन जाते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो ऑक्सिजन मास्क असतो तो पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर लावते. आणि त्याचमुळे आता मधुभाऊंना थोडं बरं वाटू लागतं आणि ते श्वास घेऊ लागतात. खरं तर हे सगळं आता अर्जुनला माहीतच नसतं. सायली या सगळ्याशी एकटीच लढत असते आणि म्हणूनच आता मधुभाऊ हे तिथेच मास्क लावून शांत असतात आणि डॉक्टरांना सायली बोलवते. तर मधुभाऊ ओके असतात. सायलीने अगदी वेळेवर आल्यामुळे मधुभाऊंचे प्राण वाचलेले असतात. परंतु या सगळ्यामध्ये आता सायली ही काही प्रियाला सोडणार नसते. सायलीने चांगलाच दुर्गेचा अवतार धारण करून प्रियाच्या चांगलीच ती आता छाताडावर बसलेली असते आणि प्रियाच्या सनातसन ते कानाखाली वाजवून देते आणि तिला चांगलीच खाली पडते. आता सायलीचा तो दुर्गेचा अवतार पाहून सायली मला मारून टाकते की काय अशी भीती आता इथे प्रियाला वाटू लागते. आणि म्हणूनच ती चांगलीच प्रियाची गचांड धरून तिला चांगलंच आसमान दाखवणार असते. तर नेमकं आता पुढे काय घडणार? सायलीने हा सगळा घडलेला अर्कार जेव्हा अर्जुनच्या आणि रविराजच्या कानावर घालणार आहे, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.